आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी याचे तेही समचरण साजिवी विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप पुराणाशी वाढ श्रुती निनती पार ते झाले साकार पुंडरी तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात ते आमुचे कुलदैवत पांडुरंग तेही समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी याचे तेही समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. संकेतानं वर्णन केलं तर वस्तू निर्देश मंगल म्हणतात. पिवळा असतंय, सोनं कसं असतंय असं, पण पितळ कशी असते पिवळे असते. ते लक्षण त्यावर जाते. पण पितळेला गंध काळीक असते म्हणजे हिरवं पडतंय. सोनं मळ लावून घेत नाही. लोह हुबे खाय माती, लोखंड टांगून ठेवलं तरी तांबीला लागतं, बरोबर. हे माऊलींनी त्यावेळेला लिहिलंय. लोखंड असं टांगलं तर तांब लागते का नाही. लोह हुबे खाय माती परिते परिसाचे संगती सोने झालिया फुडती नसे जे मळे. त्याला मल लागत नाही, निर्दोष मलरहित केवळ असतंय ते सोनं असं लक्षण करावं लागतं. लक्षणावृत्तीनं वर्णन करणं त्याला अव्याप्ती अतिव्याप्ती असंभव या तीन दोषानं मुक्त वर्णन व्हावं लागतं. कसा अतिव्याप्ती. गाय कशी असती 2 शिंगाची असते. शिंगडा किती असतात. अपवादात्मक मुंडरी बी असेल एखादी, पण दुसरीकडे लक्षण जाते. ते अतिव्याप्ती म्हणायचं त्याला. कशी अव्याप्तीमुळे ते लक्षणच त्यात नसणं, असंभव असणं. 8 हात वाळू 9 हात असंभव. शास्त्राची कास धरली तर सांगणाऱ्याला बरं पडतंय, ऐकणारा बरं पडतंय. पण तेवढी श्रोतृत्वाची कान आलेलं पाहिजे. केवढं ह्या सप्त्यासनं त्या सप्त्याला ऐकायचं म्हणजे अवघड आहे. सप्ते करतात त्यात धन्यवाद. आणि दांडगा सप्ताह घेऊन माणसं गोळा केल्या त्याबद्दल अति धन्यवाद देतो. कारण कोल्हापूर जिल्ह्यात एवढी माणसं कोणी आजपर्यंत गोळा करायला नव्हती. तेवढी माणसं सरवड्यात गोळा केली. हे एक जमेची बाजू आहे. माझं म्हणणं आहे पण घ्या, सहज होईत नाही. ते कोणतरी पुण्यवान माणसं त्यात असावी लागतात आणि त्या माध्यमातून होत आहे. एकटा सूर्य उगवला की जग प्रकाशित होत आहे. तसं पुण्यवान एकटा असला काय ते होऊन जातं. एवढं लक्षात ठेवायचं. असो, वस्तू निर्देश मंगल आनंद अद्वय नित्य निरामय असे 4 शब्द आहेत. किती पुढचं योगी ध्यान ज्याचं करतात ते जे का निजध्येय योगी याचे. योगी कोण. घरदार सोडून अंगाला राख पासून जंगलात जाऊन कंदमुळं पाला खाऊन ज्यांनी आपलं जीवन पोषित केलेलं आहे. आमटीची चव ध्यानात आहे त्यानं घर सोडायचं नाही. चवीन जेवणाचं काम नव्हते. कंदमुळे पाला धातूच्या पोषणा खाती वासरानांतरी केला. तुकोबारा हे बी सांगतात. तुकोबारा सरळ सांगतात. असल्या भानगडीत पडू नको. काय कर. नको सेवूवन नको सांडू अन्न नको सेवूवन चिंती नारायण भोगभोगी. ह्यातलं कुठलं जमतंय तुम्हाला बघा. वनात जाऊ नको म्हणतात. अन्नाचा त्याग करू नको म्हणतात. देवाचं चिंतन घर बसल्या कर. काम करतोस तिथं कर.
आम्ही घेतच नाही काम करताना देवाचं नाव, का देवाचं नाव घ्यायला वेळ नाही कामात. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, कळोईल अंधकाळी प्राण प्रयाणाची वेळी, राती निकाळी रांगा पुढे सगळं. जेवढं जेवढं तुम्ही गोळा केले तेवढं तेवढं बाजूला राहील असं सांगतात. मग सदैव योगी का ध्यान करतात, पारा का खातात, त्यांना चव कळत नव्हती असं नाही. ते करीत बसलं वेळ जातोय फुकट. कुठं तेव्हा ती भाजून सुद्धा कंदमुळं खाणे कच्चीच खायची. काय करायची? आणि असं खाऊन देवाचं चिंतन करणारे तुमचे आमचे वाडवडील झालेत. कोण झालेत? असे 95 कोटी राजे वनात गेले. किती? मूल मोठं झालं की राजावर आरूढ करायचं आणि आपण तपश्चर्येसाठी जाऊन तपश्चर्या केल्यानंतर एकान झाड आंब्याचं लावलं. वाटण दाना येणारी माणसं सावलीला बसत्यातच आणि आंबं लागलंच पाडून खात्यात. आम्हाला द्यायचं वयत नाही, पाडून खात्यात पुण्य होते. त्यात काय वाईट होतं? आणि झाड सावली असली तर ही धरित्री माता तुम्हाला आशीर्वाद देते. एका झाडाच्या एका पानातनं एक पाण्याचा पावसाचा थेंब खाली पडला पृथ्वीवर, एक यज्ञाचं पुण्य होतंय. आता आंब्याच्या झाडाला किती पानं असतील काय सांगता? तेवढ्या प्रत्येक थेंबाला एका यज्ञाचं पुण्य होतंय. मग सरकार बी झाडं लावा म्हणते, नामदेवरायासारखे महात्मे बी झाडं लावा म्हणतात. जरा ते वनाडी लावावी, ज्ञानोबा हे ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. हातात कोयता घेतला की तुडीच बसू नये. सावली तोडली कमी केली तर पृथ्वी शाप देते. ते रासायनिक घालून बी का पिकना तर आमचं वागणं बरोबर नाही. लक्षात आलं? साधारण कृष्णाचं भाऊबंद किती होते महाराज द्वापार युगात? 56 कोटी यादव तुझे हे सांगाते. नुसते यादव 36 कोटी होते. कौरव पांडव त्यातनं वेगळे, इतर जरासंधादी राजे वेगळे, आणि भीमासारखी जेवणारी माणसं होती. कसली होती? भीमाला जेवाय घालायचं तर अखंड कोल्हापूर जिल्ह्यातलं सगळं जरी धाब्यावर गोळा केलं तर तिचं पोट भरलं असं मी काय सांगितलं नाही. लाक्षागृहातनं बाहेर निघाले, भूक लागली म्हणला भीम, आणि भूक लागली म्हणजे आता काय करायचं, काय वाढायचं तिथं? धर्माच्या हातात अंगठी होती, पृथ्वी मोलाची अंगठी होती. रत्नाला फार किंमत आहे. भारतात असली सगळी रत्नच आहेत. त्यावर आमची भांडणं लागतील आणि रत्नच गोळा करून बसू म्हणून कुबेरानं काय केलंय? अस्त्र टाकलेलं आहे. काय म्हणून? आम्हाला ते अदृश्य अस्त्र टाकलंय, दिसू नये. लक्षात आलं? त्यातनं मोदीला मला वाटतं 100-500 टन सोनं गावलंय. आता किती? म्हणजे पूर्वजांनी साठवून ठेवलेलं त्याला गावलंही दैवाने. राजकर्ता सुद्धा धर्मवान असला तर देव त्याच्याजवळ नंदत असतो. लक्षात ठेवायचं. धर्मवान माणूस असला तर त्याच्याकडे सगळ्याच जीवाच्या बद्दल सहानुभूती असते. काय असते? धर्मवान माणसाला सहानुभूती असते. ती ह्या जातीची त्या जातीची असं म्हणत नाही. ती 150 कोटी धरूनच बोलतोय का नाही बघा कवा झालं. कोण? जनता भारताची 150 कोटी असं धरून बोलते. असं तो राजकीय भाग आहे. पण सांगतो लक्षात ठेवायचा, आम्ही इतकी प्रजा आहे तरी किती आहे? 125 कोटी आहे. पण निव्वळ यादव 55 कोटी होते, 56 कोटी होते, आणि खाणारे भीमासारखे होते म्हणून तुम्हाला मी सांगालोय. ती अंगठी गेलेली आणि एक कुठल्याही राजाकडे जाणे पोटवर घेऊन ये जाऊन सांगितलं. थोरला भाऊ जबाबदारी धर्माचे. ती एका राजाला दाखवली, त्यानं ती बघितली, मोह निर्माण झाला. त्याच्या मुलीचं लग्न ठरलं तर 1500
किती लोक तळसानाचं करीत होते 15 दिवस. पुढं राजा एखादा भराडेना त्यांना पुरायला पाहिजे म्हणून तळसाण तयार करून ठेवत होते. तुम्ही करताना लागला तसं 15 दिवस तयार केलेला माल होता. कराय सुरू होत. लावा पत्रावून वाडा त्याला म्हणले. आणि ह्याच्या पुढ्यात हार्यानं माल टाकायचा. कोणाच्या? ते 15 दिवसाचं बी सपिवलं, नवीन करत्याला सपिवलं, पण त्याल डाळ दळलेले पीठ बी सपलं. काय झालं? आणि राजाकडे वर्दी दिली की हा माणूस काय उठत नाही आणि पोट भरल्यावर उठलं नाही तर मग अंगठी परत द्यायला पाहिजे. काय करणार? बरं एवढं खातो त्याच्याबरोबर आम्ही कुस्तीला उठून चालेल काय? 2 घास ज्या जेव्हा माणसं जेवणावर भीत्यात, एवढं जेवते म्हणजे याच्या अंगात बळ असलं म्हणतात. आणि राजा उठला आणि ताटावर ठेवली ती अंगठी आणि महाराज उठा म्हणले, आता आम्हाला तुम्हाला पोटवर वाढायचं. मत असली जेवणारी माणसं होती. कुठं तुमचं राशन पुरायचं? पुरल? मग त्याच्या मानाने 4 2 आणे रुपया 8 आणे 2 पैशाची खाणारी माणसं असतील ना. ज्ञानोबा प्रमाण म्हणून दाखवतो. 18 भार वनस्पती फली फळे फुलती. भारताच्या भूमीवर 18 भार वनस्पती सदैव फळाफळानं व्यापलेल्या असायच्या. ज्यागळी कुळस्त्रिया राजे राणी व संपती, 22 पोकरणी नदी गंगा वाहती. 12 महिने नद्या पाणी होतं या साध्या साध्या सारणीनं. असं पाणी वाहत असल्यामुळे तलाव बांधावा असं वाटलंच नाही त्यांना. कुणाला? सदैव ओढे नाले भरून वाहत होते. ज्या घरी कुळस्त्रिया राज्ये राणी व संपत्ती, ते सुख सांडोनी आकाशया योग सेविती. आणि एवढं सुख सोडून सुद्धा योग शिकाय जायचं त्या राजे रजवाड्या. काय कारण होतं म्हणतात माऊली आम्हाला विचारतात. ह्या सुखावर लात मारली. कुळस्त्रिया म्हणजे न भांडणारी बायको, नवऱ्याला काम न सांगणारी बायको, तिला कुलवान म्हणतात. काय म्हणतात? एकदा ठरलेली मर्यादा आहे. काय म्हणून? पती आणि पत्नीमध्ये भारतामध्ये समानता आहे का विषमता आहे? लगीन झाले का नाही? झाले का नाही? हाऊस असली 2दा करायचं, ते बी निस्तारायला लागतंय. तू माझ्यावर ठोका टाकतोय. काय? ज्या घरी कुळस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. काय? कुलवान स्त्री आहेत म्हणजे भांडण नाही, ते घर शांत असतं. असला संसार कुणाला टाकावा असं वाटेल काय? पण असला संसार ज्यांनी टाकलेला आहे तपश्चर्यासाठी, हा भारताचा इतिहास आहे. हे ज्ञानोबा मदालशेच्या अभंगातून वर्णन करतात. काय का करतात? तर आम्हाला पुढची दिशा दिसावी म्हणून, आम्हाला थोडंफार तरी करावं असं वाटावं. आणि त्यांचं वर्णन केलं आहे ते काय? जे का निधेय. नामदेवराय काय म्हणतात? योगियाचे ध्यानी. तिथं देव जाईल असं नाही, पण कावरी बावरी वेडी फुडी माणसं राम राम म्हणत असतील ते भगवंताला फार प्रिय आहे. भाळे भोळे भक्त गाताती साबडे, त्याचे प्रेम आवडे विठोबाचे. शास्त्राचा विचार सांगितला आहे. अकार उकार विकार करते हा विचार, परी हा विठ्ठला परंपार नकळे रया. आहे तसा देव कळत नाही. काय नाही? संताच्या संगती प्रेमाच्या कल्लोळा, आनंदी गोपाळा माझी खेळे. म्हणून तुम्ही इतक्या उंचीवर जायला पाहिजे असं काय म्हणू नका. मी थोडं तुम्हाला उंचीतनं सांगतो. काय हे शास्त्र आहे ते तसंच सांगावं लागेल. आणि तोच देव योगी ज्याचं ध्यान करतात, आनंदरूप असणारा, अद्वय असणारा, नित्य असणारा, निरामय असणारा विठेवर उभा आहे.
तेही समचरण साजिरे विटेवरी. साजर का आता ते पाक चांगलं घडविलेलं साजर आहे म्हणून बी म्हणायचं नाही, पण दर्शनानं मुक्ती करतोय हे साजरच ना. मागील परिहार पुढे नाही सीन झाली या दर्शन. एक वेळा जन्माला आल्या पांडुरंगाचं एकदा जरी दर्शन घेतलं तर ते जीवमुक्त होतात. काय होतात म्हणून नामदेव म्हणतात, सुखाला घी करशी तळमळ तर तू पंढरीशी जा एक वेळ. तो अवघाची सुखरूपोसी जन्मोजन्मीचे असं सांगितलेलं आहे. पुन्हा सांगतो, आणि तो देव विठेवर उभा आहे. पुढं पहा भीमा तिरी खून सांगितली. कुठं भीमाशंकरला जिचा उगम झालेला आहे म्हणून तिला नाव भीमा आहे. चंद्राकडनं दोष घडला आणि त्या दोष मुक्त होण्यासाठी चंद्राकडे एक लोखंडाचा तुकडा दिला. तो भीमाने जिथं स्थिर होईल, कुठं पवर पाण्यावर तरंगेल, त्या ठिकाणी तू आंघोळ कर, त्या पापातून मुक्त होशील म्हणून सांगितलं. चंद्रभागला म्हणून चंद्रभागा हे नाव तिथनं पुढं आले. कुठलं नाहीतर नामदेवराय कसं वर्णन करतात, भीमातिरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोकाशी चार भुजाच्यासी. आता तिथं किती बायका आहेत? किती आहेत? राही रुक्मिणी सत्यभामा तिघीच आहेत. मग बायला 16,000 हे मागच्या अवताराला चिकटले. कृष्ण अवतारात किती होत्या? 16,108 बायाची लग्न लावलंय. ते सुद्धा क्रांती म्हणून लावलंय, लोलुप्पेनं लावलेलं नाही. बायका इतक्या असं लग्न केलेलं नाही. भौमासुरानं सगळ्या कोंडून ठेवलेल्या मुली होत्या, अनेक जाती धर्माच्या होत्या. आता त्यांची बंदिशा फोडली आणि मुक्त केल्या. तुमच्या तुमच्या धर्मानं लग्न करा असं सांगितलं भगवान श्रीकृष्णाने त्यांना. त्याला त्या सगळ्यांनी हात जोडले. त्या असुरानं आम्हाला आणून बिघडल्यात. आमचं चारित्र्य कुणालाही पटणार नाही आणि आमच्याशी कोणी सामान्य व्यवहारी पुरुष लग्न करणार नाही. एक तर तू आता आमच्याशी लग्न कर, नाही आम्ही प्राण देतो म्हणलं. मग त्यानं 16,108 बायकावरून लग्न केलं. ते योग्य झालं का अयोग्य झालं? काय झालं? मेल्या असत्याचं बरं का जगविल्याचे बरं? लोलुप्पे नाही स्त्रीचं, काय नाही त्यांनी सांगितलं त्याला. आणि हे वास्तव आहे का अवास्तव आहे? कोण 10 वर्षे, कोण 20 वर्षे, कोण 25 वर्षे अडकलेले आहे त्यात. त्याने आमचा उपभोग घेतला असेल, आमचा स्त्री चारित्र्य बिघडलेला असेल, कोणी व्यवहारी पुरुष आमच्या लग्न करणार नाही. त्या एका धर्माच्याच असतीला का अनेक धर्माच्या असतीला? खरं सांगा बघू. सुंदर बघून उचलून नेल्या त्यानं. कोणी? भौमासुरानं. आणि त्यावेळेलाच भगवान श्रीकृष्णाने क्रांती केली. ही कुठल्या धर्माची आहे आणि ती कुठल्या धर्माची बघायला. वदिले भौमासुरा निल्या अंगणा, वदिले भौमासुरा निल्या अंगणा, राज्य उग्रस्य नाम मथुरेचे. कंसाला मारला आणि आजाला राजावर बसवला. उग्रसेना राजावर बसवला भगवान श्रीकृष्णाने. आणि त्या 16,108 स्त्रियांचा भाव केला आणि तो समन्वित जोडला आहे पंढरपूरला. का? पुंडलिकाचा भावार्था गोकुळाहुनी झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या गा. थोडीशी वेगळी गोष्ट सांगतो. तो गोकुळ उतरला कुठं? विष्णुपदावर. म्हणून पंढरपूरला गेला तर विष्णुपदाला जाऊन दर्शन केल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही हेच सांगायचं होतं मला. हे सांगतो तुम्हाला. किती गडबड असली, रिक्षाभिक्षा कसं जाऊन कसा विष्णुपदाला जाऊन नमस्कार करून ह्या. वारी पूर्ण होत नाही विष्णुपदाला गेला नाही तर. कळलं ना? तिथं तो
राधेचं अवतीर्ण झालाय. तिथं काय पिंड पसावरी पाऊले उमटली गुजिरी, शिळेवर पावलं उठले देवाचे. कुठं गायींचे खूर उठलेले आहेत तिथं, सगळं गोकुळात आहे तसं तिथं उठलेलं आहे. असो, सांगण्याचा अभिप्राय माझा असा आहे, तो परमात्मा विटेवर उभा आहे. ते लांब असणाऱ्याला ते म्हणायचं आणि जवळ असणाऱ्याला हे म्हणायचे. दोन्ही एकत्र केलंय. ते हे आनंद म्हणतात ते, आणि समोर आहे हे. ते हे समचरण साजिरे विटेवरी, पहा भीमात्री विठ्ठल रूप. आता त्याला विठ्ठल नाव का आले सांगतो थोडक्यात. संवित, संवित म्हणजे हे सगळं जे आहे ते ब्रह्मरूप आहे. वित्त म्हणजे ज्ञान आहे. ज्ञाने ते स्वसंविती, सैमंती शक्ती, आम्ही आपली भक्ती परम मानो. सविते म्हणजे ज्ञान. आता ते व्यापक देव आहे म्हणून संवितेचा विचा केला ठोबा, म्हणून नाव ते विठोबा. संवित दर्शनातून विठ्ठल हे नाम आलंय. मग विठ्ठल नाव व्यापक आहे का कसं आहे? असो, पुढं सांगतात पुराणाची वाढ श्रुतीने पार. किती पुराणाने, 18 पुराणाने वर्णन केलं तर ज्याचं वर्णन पूर्ण झालेलं नाही. 4 वेदाने वर्णन केले, श्रुतीमध्ये वेद, त्यांनाही आहे तसं वर्णन यथार्थ झालेलं नाही. एवढंच सांगतो. आता का झालं नाही, कसं झालं नाही, 6 महिने काढावं लागतील. एक एक विषय ऐकायचा तर नुसता सरवड्यासारखा मोठा सप्ताह बी करून चालत नाही. एक ढोंगणाची बैठक, दुसरी चित्ताची बैठक, परमार्थात आणि टक्कोऱ्याची बैठक पाहिजे, मेंबरीची बैठक पाहिजे. काय ऐकतो ते कळवून ऐकाय पाहिजे, आणि ते चित्तात संचय करून राहायला पाहिजे. कीर्तन ऐकायला महाराज सगळं डुसकीवूनच गेलं म्हणून मला सांगत्यात. मग आता हाय का बैठक? असं होत आहे. तसं होऊ नये. जागृत मन ठेवून ऐकलं सगळं कळतंय माणसाला. भारतात आलेला मूर्खातला मूर्ख माणूस सुद्धा वेदाचा अधिकारी आहे. तो तितकं पुण्य करून जन्माला आलेला आहे. त्याचा धर्म कुठलाही असो, त्याला शास्त्र हे कळणार. लक्षात ठेवा. असो, ते झाले साकार पुंडलिका. असा देव असणारा, आई वडिलांची सेवा उत्तम प्रकारे केली. आई सेवेच्या, आई आणि वडिलांच्या सेवेचं फळ म्हणून देव पंढरपूरला आलाय. कुठं कुणासाठी आलाय? म्हणून काय म्हटलं त्याला, तो हा पुंडलिकाचे भेटी आला उभा वाळवंटी. कुठं? लक्षात आलं? दीनवत्सल भक्तवत्सल दीनानाथ, तिही लोकी ज्याची मात, तो हा पुंडलिकासाठी आला उभा वाळवंटी. घेऊन वाळवंटावर उभा राहिला. आई वडिलांच्या सेवेतनं पुंडलिकानं बसायला दे म्हणून सांगितलं आई वडिलांनी. तरी मागं ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकावली वीट. तुकोबाराय विनोदानं म्हणतात, का रे पुंड्या मातराची, म्हणजे भक्तीनं माटलेला आहे तो. उभे केले विठ्ठलाचे, ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकावर हिच्यावर उभा राहा म्हणलं. कुठं? किती काळ उभा राहू म्हणलं. तर पापी लोक जोपर्यंत दर्शनाला येतात तिथपर्यंत उभा राहा. कुठपर्यंत? मुड पापी. पापी लोक जोपर्यंत तुझ्या दर्शनाला येतात तोपर्यंत तुनं खाली बसायचं नाही. अशी युग 28 झाली. युगे झाली 28. अजून नमने खाली बैस. आता ह्यो जर काळ सांगायचा झाला मला मोजून तर सकाळचं 2-3 वाजले. कारण तुम्हाला पहिलेच दिवस आमचं सांगायला पाहिजे, देवाचं सांगायला पाहिजे, युग सांगायला पाहिजेत, आणि ती 28 युग कशी झाली हे सांगायला पाहिजे. पंढरपूरला देव विठेवर उभा राहून किती वर्ष झाली? युगे 28 विठेवरी उभा. परत
तो परमात्मा साकार पुंडलिकासाठी झालाय. ते झाले साकार. झाले म्हटल्यावर नव्हतं ना. दरिद्री झाला, श्रीमंत झाला, असं कोणतर झाला. जो श्रीमंत झाला तो आधी दरिद्री होता, असंच ना. आणि जो दरिद्री झाला तो आधी श्रीमंत होता. ह्यो साकार झाला म्हणजे आधी निराकार होता म्हणून साकार झाला म्हणतात. आला नावा रूपा, आला नावा रूपा, आला नावा रूपा, आला नावा रूपा, आला नावा रूपा. एकाना म्हणून परवा सुटलो म्हणजे तुरुंगात होता. निश्चित होते ना. सुटलो म्हणते म्हणजे अडकलेला होता. त्याचा हा आला म्हणजे नव्हता नावा रूपाला आलेला. भक्ताच्या कल्याणासाठी आला. पुंडलिक भक्ती तारिले विश्वजना, वैकुंठीची मूर्ती आणली पंढरपूर पाटणा. तया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा. तसा देव तुमच्याजवळ कायम आहे. तुम्हाला कळला, दिसला, वास तरी लागलाय. आमच्या देव असा वास तर लागलाय का कुणाला? म्हणायचं नलगती सायाच जावे बना. चाले म्हणण्याचं दिवस गेलं का. तुम्ही देव आहात म्हणून तुम्हाला वनाला जायची गरज नाही म्हणतात. तुम्ही देव आहे बांधवून घ्या. काय करा. सगळं जग आहे का नाही, सगळं अंतरात देव आहे. शरीरानं पंचभूतात्मक आहे, पण सगळ्यासनी वेगळी वेगळी मन आहेत का. आतला देव वेगळा वेगळा आहे. आणि मग आता सांगा, आम्ही सगळं मनाला येईल तेच करता का मनाला विरोध करता? प्रमाण सांगू चिडणार नाही का. घेते मना सवे धाव, तुका म्हणे ते गाढव. काय म्हणतात. माझं लगीन होईना, तुझं लगीन होईना, जावा की हिमालयात राहू देत लग्न करून. मी सांगितलं तुम्हाला लग्न कराय. लग्न करून संसारात निर्दोष राहायचं एवढं सोपं. त्याला धर्म काढावा लागतो. आणि धर्म काढण्यासाठी आंतरपाठावर स्वस्तिक काढलेलं असतं भटजीनं. किती फाट्याचं आहे ते स्वस्तिक? किती फाट्याचं आहे? 4च ना. 4. लग्नात सुवासिनी 5, तांबे हे मांडायचं झालं तर 5, कळस घालायचं झालं तर सुतं 5, सुवासिनी 5, असं सगळं 5-5 असते. सुपाऱ्या 5, येडं पण 25-25 असं काही किती असते. पण ते स्वस्तिक 4 फाट्याचं का, हा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि भारतीय गाणं म्हणणाऱ्यांनी सुद्धा त्याच्यावर कवनं केल्या आहेत. सद्गुरूंनी दाविली वाट, गेलो चढून 4 घाट, वर औट पीठ गोलाट घंटा वाजला. भेदी गाण्यात शास्त्र आहे. ऐकायची आपली लायकी पाहिजे. धर्म अर्थ धर्म काम धर्म मोक्ष. धर्म आहे त्या धर्मानं वागण्यासाठी पहिला पुरुषार्थ धर्म. घरच्या घरलक्ष्मीनं धर्म पाळायचा, मालकानं सुद्धा
धर्मानं पैसा मिळवायचा, धर्मानंच भोग भोगायचे. धर्म अर्थ, धर्मानं अर्थ मिळा, धर्म काम. जे धर्मात आम्हाला जे भोग भोगायचे ते सुद्धा धर्मानंच भोगायचे. पुढचा होता पुरुषार्थ फुकट मिळतो. काय मिळतं? पण मुक्ती होते. आणि मुक्ती झाली तर परत जन्म नाही, आणि जन्म नाही तर भजन करता येणार नाही. म्हणून तुकोबाराय तेही सांगतात, तुका म्हणे तांडा घाटे, तुका म्हणे तांडा घाटे, जुन्या आचार्याने माऊलीने मोक्षाचा विचार केला पण स्वीकार नाही केला. मोक्षाचा स्वीकार केला मुक्त हो, मुक्त झाला जीवदशा नाही, जीवदशा भजन नाही, वारी नाही. काय जे कोणी वाळवंटीचे सुख आज करते ब्रह्माधिक, जे कोणी वाळवंटीचे सुख धन्य धन्य मूर्ती लोक म्हणते. भाग्याचा कैसा टाळ घेऊन भजन करून देवाचं स्मरण करतात. हे वारकऱ्यांचं भाग्य आहे. ते इंद्रादी देव म्हणतात आम्हाला हे सुख नाही. ते देव झाले तिथं अडकले. कोण? म्हणून चारी घाटात न अडकता राहावा म्हणतात. मोक्ष सुद्धा नको, मोक्षा माघारी दासी सारखा आहे म्हणतात. आम्हाला काय मोक्ष हातावर आहे. मुखी नामाती मोक्ष ऐशी साक्षे, मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ तो ठेवा. मनी भक्तीची आवडी हेवा वावी ऐशी जोडी. सुंदर वाचन करायचं, मन लागते त्यात, आनंद होतोय त्यात. आणि तो भक्तीसाठी असा देव साकार झालाय. आणि सनक सनंदन सनत कुमार हे 4 ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. तपश्चर्याने केले, स्त्रीपासून झालेले नवक. लक्षात आलं? म्हणून त्यांचं प्रत्येक ठिकाणी वर्णन केलेलं आहे. सनक सनंदन मुनिजन वंदना, तुम्ही सनकाधिक सन म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार. आणि असे जे संत आहेत, महात्मे आहेत, ते निव्वळ चिंतन करतात. ज्ञानोबाराय काय म्हणतात? माझी ज्ञानेश्वरी आहे. ती कशी आहे? भगवद्गीता जे म्हणजे ते ब्रह्मेशाने प्रशंसे पुढं सनकादिकेशी विजय आदरीशी आधाराने सनकादिकानं ज्ञानेश्वरी वाचावी. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र. आणि आम्ही वारकरी वाचित नसला तर हे वेडसरपणा आहे का? काय काय काहीतरी वाचावं, एक पान तरी वाचावं. नाही कळलं तरी वाचावं, कळलं तरी. तुम्ही वाचायला लागा नाही तर तुम्हाला मी सांगतो तुमच्यात ते देव शिरतोय. ज्याला वाचा येत नाही त्यानं त्या ओवीवरनं बोटं फिरवावी. पारायण होईस तर त्याच्या आधी DNA मोजून घ्यावं आणि बोटं फिरल्यावर मोजावं. बदलते ना, सांगतो. लक्षात ठेवायचं. शारीरिक पावित्र्य निर्माण होते. लक्षात ठेवायचं. पापाचा नाश होतो. काय होतं? काय म्हटलं ते नाही, सृष्टीचे आधीवरी पळेची पाप. कुठलं? मागच्या सृष्टीतलं पाप तुमचं जीवांचं असेल ते पापसुद्धा ज्ञानेश्वरी वाचनानं जाणार आहे. म्हणून उगच येऊन इथं बसायचं, बोटं फिरवायची, जमलं ते वाचायचं. काय करायचं? ही अक्षरे नव्हती ते का ब्रह्मसाम्राज्य दीपिका अर्गुणाळी चितकाळी प्रगटली देवे. काय म्हणतात हे अक्षर आहेत. एका एका अक्षरात असे माझा रमाकांत कोण
प्रत्येक अक्षरामध्ये देव आहे हे भरलेलं आहे देवानं, अशी स्थिती आहे. म्हणून त्याला सामान्य लेखनाचं म्हणू नये. लक्षात आलं? भाव धरून या कृपा करी हरी, असं कोण म्हणतंय? सोमुखे आपण सांगे श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनीची. प्रत्येक भगवान सांगतात, जो भाव धरून ज्ञानेश्वरी वाचील मग कल्याण होईल म्हणतात. असो, सांगणं अभिप्रायच आहे. तुका म्हणे जाती सनकादिक ध्यात, ते आमचे कुळदैवत. आता कुळदैवत म्हटल्या आमचं म्हटल्यावर सगळ्यांचं काय एकाचं? अखंड मानव जातीचं का कोणाचं? त्या एका चैतन्यापासूनच हे जग झालंय का दुसऱ्यापासून झालंय? होय ना? ही मारमांगही तुमच्या वागण्यान झालेलेच आहे. त्याला कोण जबाबदार नाही. ते कोणावर ठेवू नका, बामणावने बी ठेवू नका आणि पूर्वीच्या राजावर ठेवू नका. सोपं गणित सांगतो महाराज. सूर्य हा क्षत्रिय आहे, त्याचा पुत्र नातू म्हणू, त्याचा पुत्र इक्ष्वाचा म्हणू. आता तो क्षत्रियाने म्हणून मनुस्मृती लिहिली, ती ब्राह्मणानं लिहिली का क्षत्रियानं लिहिली हे अजून तुमच्या प्रोफेसरांनी माहीत नाही. ही आमची अडचण आहे. रामायण वाल्या कोळ्यानं लिहिलं. कोण होता तो? चोरटा. वाटपाड्या कुळियाची कीर्ती वाढली घन, केले रामायण रामा हरी. ते चोरट्या कुणी वाल्या कोळ्यानं, भिल्लानं म्हणा तुमच्या भाषेत, ते रामायण लिहिले. कुणी? बरोबर ना? महाभारत कुणी लिहिलं? व्यासाने. त्याचा बाप ब्राह्मण आहे, आई मत्स्यगंधा कोळ्याची मुलगी आहे. माशाच्या पोटाला जन्माला लिहिले आहे. तिचीही ती मुलगी नाही. कोणाची? आता ह्यात कुठंतरी बामण दिसतोय का तुम्हाला? आणि झाले कसं सांगतो तुम्हाला. इकडं आता इकडे वरतं जायला तर जंगल मोठं आहे. त्या जंगलातनं सोळांगूळ बाजारात धनगर आलं. धनगर कोण? आणि बाजार मांडू म्हटल्यावरती मनेऱ्याने बाजार मांडलेला आरसा लावलेलं होतं. त्यानं तो आरसा उचलून घेतला. कोणी? त्या धनगराने. त्याला काय माहिती नव्हतं आरसा आहे. घेतला आणि उचलून बघितला. त्याचं थोबाड त्याला दिसलं. तर त्याला असं वाटलं ह्या जित्ता माणूस कसा. त्याने मिशीव हात मारला, ते तसंच दिसलं. दात इचकून बघितलं, तसंच दिसलं. आणि या जिवंत माणूस आहे म्हणला. आणि एक करमणुकीला बरं आहे म्हणून त्यानं मागील ते पैसे दिलं आणि तो आरसा नेला. जंगलात होता, घरवीर मोठं होतं, खिडकी होती समोर. समोरच्या खिडकीतच ठेवला. रानातलं काम करून यायचा आणि त्या आरशात दात इचकीत बसायचं. बायको म्हणली आला की खिडकीत काय करतो. आणि थोडी बायकोची नवऱ्यावर नजर असावीच. का असावी? का सुने? कसं वाटते तुम्हाला? बायकोची नजर नवऱ्यावर असावीच थोडी. झालं तुम्हाला सांगतो काय करतोय तिथं गेलं तर तो चौकटीचा आरसा होता, पालथी घालून ठेवला होता. तिनं सळा करून बघितला. ती रानात राहणारी धनगराची मुलगी जरी असली तर चांगलं सौंदर्य होतं. तिनं बघितल्यावर तिचं रूप तिला दिसलं. ती म्हणली ही बाई आणून ठेवली आहे, हिच्याबरोबर दात इचकीत बसतोय, असा आक्षेप तिने घेतला नवऱ्यावर. कोणी? नवरा शहाणा आहे का बायको शहाणी आहे? खरं सांगायचं कोण छान आहे यातलं दोघातलं तरी? ते बी शहाणा नाही. उठली नि रुसली, बायासनी राग आला तर पोरासनी धपका घालतात. राग आला, रागाच्या बाईच्या घरात गेल्या ओळखायचं. तांब्याला बोंग आल्याला बघितलं ओळखायच्या घरातली बाई रागीट आहे. आपण हळूच चाप्याचं निष्ठून यायचं तिथनं. जास्त लांबवर लावायची नाही. भांड्याच्या बोंग्या ओळखायचं ह्या घरातली बाई कशी आहे, रागीट आहे. तसलं ऊन मारच्याला तिनं घोंगडं घेतलं आणि जाऊन आत घरात झोपलीच. कुठं मुस्कटून घेतलं. सासवारी बाहेरनं जनावर बघून.
कुठायचं पाण्यान कुठायच पाण्यान रोज पाणी सासवाऱ्यावर द्यायची. आज रुसली पाणी दिलं नाही. पाण्यासाठी हा गाठली ओ दिना. कुठं आहे म्हणून म्हातारी काच भरली आणि घरात गेली. मग ती तरी झोपली का ग झोपलीच म्हणले. तर काय नाही म्हणले. काय डोकं दुखतंय, ताप आलाय, काय नाही. मग का झोपलीच. लेखाचं करतो बघा जा म्हणले. काय केलं माझ्या लेखानं, काय केलं, बाई आणली. अगं हाय कुठं मग, हाय कुठं खिडकीत. म्हातारी तार 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 आली आणि तो आरसा उचलून बघितला म्हातारीन खिडकीतला. म्हातारीचं थोबाड दिसलं. कुणाचं. तिनं लेकाला शिवाय दिल्या धापाच. भाड्यानं आणायची आणली आणि म्हातारी कशाला आणली म्हणजे. आता या तिघातलं न्याय करायला गेल्यावर खरं कुणाचं मला सांगा. काय म्हणताय. नवरा शाना आहे का, बायको शाने आहे का, त्यांची म्हातारी तरी शाने आहे. कोणच शानं नाही. येऊ दे म्हणली. म्हातारी कशाला आणली विचारतोच त्याला मी. नुसता रानात नेऊ दे. वाट बघित उठली म्हातारी. होय रे म्हणली, ती म्हातारी कशाला आणली. आई म्हणला त्यात गडी आहे. दोघं बी लबाड बोलता म्हणली. त्यात तरणी बाई आमची आतली उठून आली आणि भांडणं सुरू झाली. आता हे भांडण तुटल लवकर. तुम्ही न्याय करताय भांडणाचं. हे भांडण तुटायचं अज्ञानातलं वाद आहे हा. तशी काही माणसं या भारतात तुम्हाला जो धर्मशास्त्र याच्याबद्दल बोलतात ती अशीच बोलतात कशी काहीच यातलं माहीत नाही. कशातलं. तिने तिकडं वास सुद्धा घेऊ नये, गप बसाव. कुठं ज्याच्या ते मार्गाने जातात. प्रोफेसरांच्या पेक्षा वारकरी अनेक जन्माची कल्पना मांडतात. तुम्हाला हा जन्मच मान्य आहे, दुसरा जन्म मान्य नाही. मग तुमच्या फोडाईत वारकरी असं मी सांगतोय त्यांना. कोणाला केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे म्हणतात. पवार साहेबांचा कवा मुख्यमंत्री झाला काय त्यांच्या पार्टीतली माणसं निवडून येऊन. ह्याला अदृष्ट म्हणतात आणि ते संत अदृष्ट मानतात. अदृष्ट होय पैते तर वाळूचे रत्न भरते. उजो आयुष्य तरी मारते लोभू करी. प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाढे मान. का सोस करशी माया भले म्हणा पडलं राया. असं मी सांगतो तुमच्या लक्षात बघा. मी काय म्हणतो, माणूस शहाणा आहे म्हणून ते कर्म भोग देणार नसेल तर जमत नाही. ते शेंड्या टापक्यान मुख्यमंत्री झालं. खरं पवाराच्या मागल्या माणसाला जमलं नाही. मी काय सांगतो ऐकून घ्या. मग ते शेंड्या झालं त्याचं नशीब नव्हं. नवीन होऊन दे नाही तर नाही मुडदा पडून तिकडे. तो विषय नाही आपल्याला. झालेलं एवढंच बोलायचं. म्हणून संत काय सांगतात, काय सांगतात, तुमचं भाग्य जर फळ द्यायला होणार साके बुगी बुद्धी ठाके आणि भोग्य ते त्रिशुद्धी न चुके. तुम्हाला जो भोगात आहे त्या गोष्टी मिळणार आहेत. त्या प्रारब्ध परिस्थिती मिळतात, प्रयत्नानं मिळत नाही. आता सगळ्यांना विचारतो, तुम्ही मनाशी विचार करा. तुम्ही आम्ही नाकं मिळवल्यात का देवान नशिबान दिलं. नाक नशिबाचं. नथ कराईल का नाक. ह्यातलं करायचं कोणतं आहे नथ. नाक कसलं दिले तसलं घेऊन ग बसायचं. चिडायचं नाही कुणावर. परत आता जे कीर्तन झालं की जेवायचं आहे. अन्न मिळवाईल का भूक. अन्न मिळवायला गाडीनं वाढतील तुम्हाला लोक. आता जेवाय बनवल्यातच तुम्हाला. पण भूक पदरची पाहिजे. आणि झोप का अंतरून. अंतरून मिळवाई. झोप पदरची पाहिजे. झोप लागना म्हणून लोक दारू प्याय शिकली, झोपेच्या गोळ्या खाय शिकली, तरी झोप लागत नाही. झोप ही अदृष्टाची आहे. म्हणून माणसांची म्हण काय वडिलांची, भुकाला कोंडा. ज्याला भूक लागली ते चव बघित नाही, कोंडा कार 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 खाऊन मोकळं होत आहे. आणि ज्याला झोप आली ते फारशीवर झोपतंय, निवांत दगडावर झोपतंय. लक्षात ठेवायचं, हे सगळं अदृष्टानं होतंय. आणि अदृष्ट मानणारा पक्ष आहे आमचा. कुठला. अदृष्ट होय आपते वाळूचे रत्न भरते. उजो आयुष्य तरी मारे ते लोभू करी.
आजोड झाले अवध असो पालटी श्रीमंतीचा विलासो पाठी शतांशो पालटी द्यायचा भाग्याचे निबडसे उद्यमाचे निमिसे समृद्धी जात अपैसे घर रिगे काय तर निमित्तून तुम्हाला पैसा अडका मानधन हे सगळं मिळत असतंय असं प्रारब्ध मानतात. म्हणून सांगतो लक्षात ठेवायचं. तुका म्हणे ज्याचे सनकाधिक ध्यात ते आमचे कुळदैवत. कुळदैवत पांडुरंग. जगाचं कुळदैवत कोण? कोण? पांडुरंग. आता बाबाची पुण्यतिथी केलेली भरी काय विठ्ठल विठ्ठल म्हटल्याला बरं. नसू दे ब्राह्मण, नसू दे तांदूळ, नसू दे काय सगळं. हरिपाठ म्हणायचा, वडिलांच्या पुण्यतिथी असेल ती चटणी मीठ दाखवायचं, मोकळं व्हायचं. काय करायचं? ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ. म्हणजे हरिपाठाची किंमत काय? पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक. तिने लोक कोण कोण? स्वर्ग, मृत्यू, पाताळ. नाही तर बायको पोरगणी मी असं म्हणशील. मी काय म्हणतोय? स्वर्ग आहे, पाताळ आहे, मृत्यूलोक आहे. अजून हे विज्ञानाला धडाधड आता विचार करताना सापडाय पण लागलेलं आहे. लक्षात ठेवायचं. असं मला काय सांगायचं तुम्हाला, हे निवळ काल्पनिक नाही, अनुभवाच्या गाठीवर आहे काय. आणि त्यामुळं आम्हाला चांगल्यांचं, आम्ही ज्ञानोबा तुकोबारायांचा अनुयायी आहोत. चांगलं वागायचं. तुमच्या चांगल्यानं काय होईल? चांगलं. ज्या कुळात जन्माला आला ते कुळ कसं होईल? पवित्र ते कुळ. तुम्ही जन्म घेतला, पावन तो देश. जे ते हरीचे दास जन्म घेती, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण. कोण छाना माणूस भजन टाकून बसल? निदान एवढ्या आठवड्यात तरी येऊन देवळात बसतील माणसं. का? कुळ पवित्रच आहे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय असं रोज म्हणता, पण आजचं स्मरणच नसतंय. काय नसतंय? मातृपितृ भ्राता सवत्रापार सगळीच वैकुंठाला जातात. काय होतात? लक्षात ठेवायचं. एवढं प्राप्ती आहे मला. तुका म्हणे ज्याचे सनकाधिक ध्यात्या ते आमचे कुलदैवत पांडुरंग ते समचरण साजिरे विटेवरी. पहा भीमातिरी विठ्ठल रूप चाल म्हणायला येतो. मागणं थोडंसं सांगतो पहिलं चरण. काय किती वेळ दिशेला तेवढं सांगतो. आटपायच्या त्याला हात कोणतरी जोडा, खून करा. मला सांगायच्या वेळेचं भान राहत नाही. मी तुम्हाला कुचुंबाव असं काय माझं मत नाही. त्यातनं काय मला फार मोठा फाळा मिळते, असं दक्षिणा मिळते असं नाही. असं विठोबार कुमार टाळे करा, टाळ्या.
थोडी प्रक्रिया म्हणतो कसं जमतंय बघा. जमवायला लागतंय. आनंद अद्वय नित्य निरामय. आनंद हा शब्द द्वैता वाचून आहे. कसा आहे? अद्वय म्हणजे द्वय म्हणजे द्वैत. अद्वय म्हणजे एकट्याचा. एकट्याला कुठंतरी व्यवहारात आनंद आहे का? संसारातला आनंद दोघाचा का एकट्याचा? दोघाचा. आणि पाळणा नाही लोंबला तर
वांजुटी म्हणतील, ते दुखणं आहे का काय? काय म्हणतात? म्हणून ह्या जगातला आनंद आहे तो एकट्याच आनंद नाही, हिथं द्वैतावातून आनंद आहे ह्याचं म्हटलंय. आनंद अद्वय, अद्वय म्हणजे अद्वैतात कसा आनंद आहे बघायचा. आता मला सांगा, खाण्यापिण्यात, लिहिण्यात, नेसण्यात नित्य आनंद आहे का नाही? सकाळचीच कापडं बायकोनं तपासणार ताण दिली, ती दुसरीकडे बघ म्हणशील का नाही? सकाळ संध्याकाळी घालण्यात आनंद वाटत नाही, म्हणजे बदल पाहिजे. खाण्यात अवघड आहे, नित्य आनंद आहे का तिथं? खाण्यात, पिण्यात, लिहिण्यात, नेसण्यात. व्यवहारातला आनंद द्वैता वाचून नाही. एखादा पदार्थ खायचा असला तर भोगता पाहिजे आणि विषय पाहिजे, पदार्थ पाहिजे. काय पाहिजे? द्वैत आहे. खाण्याची, पिण्याची, लिहिण्याची, नेसण्याची कायम सवय नाही. काय नित्य आनंद आहे का त्यात? किती चहा पिशी पेशल दिला, किती पिशी? नित्य आनंद एका विषयात नाही, बदल पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. पण हा नित्य आनंद आहे. कुठला आहे? द्वैता वाचून आहे आनंद आहे, द्वैता वाचून आणि नित्य असणार आहे. आणि निरामय म्हणजे व्यापक. दुधामध्ये लोणी कुठं आहे हे तापून दही करून ढवळूनच बघावं लागल. का दुधात लोणी वर आहे खाली आहे असं काय सांगशील? सर्वांग आहे म्हणावं. दुधात लोणी कसं आहे आता? सर्वांग आहे. त्याला व्यापक म्हणतात. निरामय म्हणजे त्यात मिसळलेलं आहे. आता आनंद शब्दासाठी अमृतानुभव ग्रंथ लिहिताना चांगदेवासाठी सुद्धा एका साधक दशेतल्या सिद्ध पुरुषाला सांगितलेलं आहे. त्यानं योग सिद्ध केलेला आहे. कोणी? चांगदेवा. फक्त आत्मज्ञानात आंधळा आहे. त्याला फक्त ती दृष्टी द्यायची आहे. दृष्टी देणं म्हणजे कसं असतं लक्षात आलं? चुटका असतोय तो. दसरा आला, बायाने सारवून घातलं. काय केलं? आड्याजवळची भिंत सारवी ती बाई. पोरगा रडायला, आई मला खायला काय दे म्हणून. आता त्याला समजायचं का रडवायचं? खरं सांगा. समजायचं. तिनं कमराचा एक ठोकळा काढला आणि खाली टाकला. हे बघ काय त्यांचं दुकान खातवर म्हणले. पोरं का सळले आहेत? आईन रुपया दिला, त्याला सावकर झाल्यासारखं वाटला, गल्लीत गेला आणि माझ्यासारख्या वांड पोराला दाखवला. आहे बघ आमच्या आईन रुपया दिला. ते वांड होते, त्याने हातावात मारला ते रुपया घेऊन तेच गेलं. कोण? हे रडायला लागला. आणि का रडतोस? माझा रुपया अमक्यान नेला म्हणले. अरे असून ते नेऊ दे म्हणले. तो खोटा रुपया दिलता म्हणले, खरा नव्हता म्हणले. मार खाईल तो म्हणले. आता दुकानात गेल्यावर काय करेल? खोटा रुपया आणलाच म्हणून तुला खरा रुपया देतोय म्हणले. ते रडायचं थांबले आणि त्यानं दुसरा ठोकळा टाकला आणि ते पोरगं मागं आलं. आता खोटा रुपया गेलं दुकानात मार खाण्या तुला घेरे म्हणलं. त्या बाईनं काय केलं? व्यवहार केला का नजर बदलली मुलांची? तसं संत आमची नसलेली नजर आणून देतात. ज्ञानदृष्टी हरपली ती नजर आणून देतात. म्हणून संताच्या संगतीत राहायचं. काय करायचं सांगतो, लक्षात ठेवायचं. अमृत अनुभव ग्रंथ त्यांचा अनुभव सांगितला. कोणाचा? 2 सूत्र आलेले आहेत फक्त अनुभवामध्ये. एक शिवशास्त्रात आलेलं आहे आणि एक आमच्या अद्वैतशास्त्रात आलेलं आहे. 2 सूत्र आलेले आहेत. उदाहरणासाठी माऊलींनी घातलेले आहेत. नाहीतर सगळा ग्रंथ त्यांचा अनुभव आहे स्वतःचा. कसला अनुभव? अमृत. अमृत मृत, मृत अमृत, मृत अमृत. जग कसा आहे? मृत. आणि आत्मा कसा आहे? त्याचा अनुभव सांगितला आहे.
कशाचा? आणि त्याच्या आधी 5 श्लोक रचलेत आणि त्या 5तच तो विषय पूर्ण केला आहे. पण आम्हाला कळवणं आमच्या ग्रामीण भाषेत अमृताचे शब्द आहेत, अमृतानुभवात. लक्षात ठेवा, चांगल्या चांगल्या प्रोफेसरना बी ते कळत नाही. पसायदान म्हटलं की हुडकीच बसलं तर डिक्शनरीत गावत नाही. बायांचा शब्द आहे तो. कसला? माझ्या थांबारला काहीच नाही. थांब तुला हे देतो पसावर नाही. गोंधळ केली मी काय म्हणतात त्याला? गोंधळ बदल मी काय म्हणतात? माऊलीने आंदोलीच केली आहे. पेने वागेने तोसावे तोसणीमध्ये द्यावे. म्हणजे डिक्शनरीत गावत नाही, हे ह्यांच्यात गावत आहे. काही शब्द ह्यांच्यात गावत आहे. लक्ष देऊन असायचं. लक्ष. आता यदक्षरम अनाख्यम असं म्हणतोय. यदक्षरम अक्षर ब्रह्म, त्याचं काय वर्णन करता येते? क्षर म्हटलं जीव, अक्षर म्हणजे ब्रह्म. कुठस्थ, कुठला? खुनानं दाखवत कुंभारान चिखल तयार केला. आता मडकी करील का खापरी का विटा काय सांगता येईल? अक्षर ब्रह्म म्हणजे चिखलच म्हणायचा. वाळला तर माती, पहिलं रूप. केली तर भांडी, होय ना? अक्षरातनं भांडी बी करता येतात. अक्षरातून क्षर झालं. क्षर चैतन्याला जीव म्हणतात ना. कैसे क्षरलेचे चैतन्य गा वासुदेवी ज्ञान ध्यानी मने नाराय वासुदेव. परिपूर्ण वासुदेव बसलेल्या बायांचाच आहे का नाही? पर्यानी पूर्ण आहे. हा शब्द महत्वाचा आहे. नुसता पूर्ण नाही. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा पुढं ते संपूर्ण तुम्ही लावल्याचा. पूर्ण एक नांदे असंच आहे. कसं आहे? सर्वा घटी पूर्ण एक नाही, पूर्ण. सच्चिदानंद घन पंढरी परिपूर्ण तिथं शब्द आलाय. मग त्यात काही उरत नाही. असं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या प्राप्तीसाठी परिपूर्ण शब्द गाठलेला आहे. परिपूर्णोत्तम साक्षात भगवान श्रीकृष्ण स्वयं. रामाने रक्षणाचं कीर्तन केलंय. काय केलंय? त्यांचं वर्णन करताना काय केलंय? तुकोबारांनी कसं वर्णन केलं त्यांचं? दुर्जनाचा येणे करुणी संहार, पूर्णावतार रामकृष्ण. पूर्ण आणि अपूर्ण अशी गोष्ट आहे. अक्षर काय म्हणतात त्याला? काय म्हणता येत नाही. मला सांगा, मायेला काय म्हणणार? तैसी सतनासत होई जे विचाराचे नाव नसाई. आईच्या परिचय अनादी म्हण. जन्म सांगता येत नाही. अनादी आहे असं म्हणता येते. तिला काळी पांढरी असं काय म्हणता येईल? तरणी म्हातारी काय म्हणता येत नाही. रूप नाही. माईला रूप आहे? चैतन्याला आमच्या प्राक्तनाने हे जग निर्माण करावं असं वाटून जी संकल्पना आली अधिष्ठान चैतन्याला, आमच्या अदृष्टानं ती माया. आणि तिनंच त्याच्यावर आवरण गाठलंय आनंदावर. कशावर? मला सांगा. डोळ्याद्वारे बघणं, कानाद्वारे ऐकणं, नाकाद्वारे वास घेणं, जिभेद्वारे रस कळणं आणि त्वगेंद्रियाद्वारे स्पर्श करणं, ह्या गोष्टी आत्म्यावर अवलंबून आहेत का शरीराला या सगळ्या कळत्यात? कोणावर अवलंबून आहेत? आत्मवस्तू नाही. ज्याला आम्ही बाहेर काढले ते सांगेल का आता काय आहे ते? मग कोण सांगताय? डोळ्याद्वारे पाहणारा कोण? कानाद्वारे ऐकणारा कोण? आत्मा. त्वगेंद्रियाद्वारे स्पर्श करणारा कोण? आत्मा. हे कळावं. बॅटरी असते. बॅटरीचा बल्ब पेटतोय का मसाला मामा पेटतोय? काय पेटतोय सांग जरा. बल्ब पेटतो का मसाला? बल्ब नसला मसाला पेटेल नाही. मसाला नसून बल्ब पेटेल. अजून जरा सांगतो तुम्हाला. त्या मसाल्याच्या मागाने अर्थिंग असते. सांगतो.
काय म्हणता? मग आर्थिक सुटलं तर बॅटरी पेटल काय नवा मसाला घालून? मग देवाचा अर्थिंग ह्या जगाला आहे का नाही? तुला मला आहे का नाही? आता कीर्तन सांगणारा देवच का नवं आणि ऐकणारा बी देवच. शरीरानं जरी आम्ही भिन्नाभिन्न असलो तर आत्मस्वरूपात सगळी एक आहोत हे लक्षात ठेवायचं. आणि त्या आत्मस्वरूपात समत्व आहे. व्यवहारात समत्व कधीही होणं शक्य नाही. मराठ्यासनी आरक्षण दिलं तरी समत्व होणार नाही आणि बोंबही मिटणार नाही. भिका मागणं म्हणजे भिकारी. भीक मागायचा माणूस कवा थांबल म्हणता तुम्ही? मेलेल्याला सुद्धा काहीतरी ठेवा लागतं. जिथं सोडील मागायचं सोडील. लक्षात घ्या मी काय सांगतो ते. असो अभिप्राय काय आहे? आनंद आहे काय? त्याच्याबद्दल माऊली असं म्हणतात एरक्षरम अनाख्यम. मायेला अनिर्वचनीय म्हटलंय. मग हे लक्षण मायेकडे जाईल का नाही? संसार कवाच आहे काय सांगता? अनादीच आहे. संसाराचं काय वर्णन करायचं? त्यालाच अनिर्वचनीय म्हणाय. बोला येत नाही त्याचं नाव अनिर्वचनीय. वचनात येत नाही त्याचं नाव अनिर्वचनीय. असं पाठ करून ठेवा. आनंदम आज अव्ययम. आनंद हे स्वरूप गाठला आता. कसलं? मला सांगा आनंदात दुःख व्यवहार काय आहे? त्या ब्रह्मानंदात स्वरूप सांगितले. अज शब्दाचा अर्थ आमचा च्या पितान आनंद निर्माण होतोय मनासारखा च्या झाला तर. नाहीतर जरा काही कमी झालं तर शिव्या देत प्याचा. मग कुठला आनंद? अज म्हणजे जन्म. अजो नित्य शाश्वतो अयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. हे सांगायला बरं पडते. संस्कृतातलं खरं ऐकताना जरा कठीण होतंय. हे पाठ केलं तर म्हणजे लई भारी वाटते ते. लक्षात आलं? थोड्या थोड्यात बरंच विस्तृत सांगता येते. अज जन्मरहित आनंद. तुमचा आमचा आनंद काहीतरी विषयाला घेऊन निर्माण झालेला असतो का मूळचा असतो? मग आत्मस्वरूपाचा जो आनंद आहे तो जन्म झालेला आहे का मूळचा आहे? सांगा बघू. मूळचा आहे. आणि सगळे निरामय व्यापक सगळीकडे आहे का नाही? आणि झोपला तरी तो आनंद आहे. नित्य आहे ना. हे बघा हे जग आहे. प्रागभाव आहे. उत्पत्ती. जे जन्माला आलंय ते नाचतंय का थांबतंय? कधीतरी एक जग जाणार आहे नाशाला का नाही? सगळं जग जाईल. पण प्रत्येक वस्तू उपजेते नासे. नासले पुनर्विदे घटिका इंद्रजेचे परिभ्रमेगा. वासांची जीर्णानी यथा विहाय नवानी गृणाची नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णा नेण्यानी सह्याती नवानी देही. असं जीवाचं स्वरूप आहे. हे शरीर असं आहे. कसं हे शरीर जातावे नाशिवंत स्वभावे म्हणून तू वाचून जावे पंडुकुमारा. शरीर हे नाशिवंतच आहे. मरणारच आहे कधीतरी. निमित्त मात्र हो. आणि मी कालोस मी काय कृत स्वभाव. माझा स्वभाव आहे. मी काळ मी आहे. आणि मी यांचा जीवनाचा घोट भरलेला आहे. तुला निमित्ताला उभा केलं आहे. मग आता सांगा हे सप्ते ह्या गावातनी होणारच आहेत. तुम्ही टाळ वाजवायला आणि मी सांगायला ऐकायला आम्ही निमित्त आहोत का कसा आहोत? मग अहंकार करून निमित्ताचा धनी केला से प्राणी माझे माझे म्हणून. प्रागभावायचं प्रथम स्वभाव आहे. कसा आहे? देवासारखा दुसरा देव आहे का सांगा? हे 33 कोटी देव टेम्पररी देव आहेत. हो आडनावाचं देव आहे. सरकारी माणूस आहे. शिपाई आहे पोस्टातला नाही पंचायत मधला. तो माणूस कसला म्हणता? मोदीच्या सत्तेतलाच आहे ना. होय ना. मग सगळी सत्ता त्याच्या हातात आहे का सत्ताधीश वेगळाच आहे? माणूस सरकारी असला तर त्याच्याकडे व्यापक सत्ता नाही. कोणाकडं? तसं दुसरा देव नाही. हे 33 कोटी देव आहेत. हे जगातला व्यवहार चालवा आहे. 33 कोटी काय देव 8 कोटी भैरव हो. 33 कोटी देवचा मुंडा 8 कोटी भैरव. त्यांचं बी गणित सांगतो. 11 रुद्र. हिशोब करा किती? 12 आदित्य. किती झाले?
23 का 24? 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसू, 31 झालं हा? आणि 2 अश्विनी कुमार. यांना प्रत्येकाला 1 कोटी सैन्य दिलंय. अश्विनी कुमार हे रोगाचे जाणते आहेत आणि रोग निवृत्त करण्याचं सामर्थ्य असणारं शास्त्र सांभाळणारे आहेत. लक्षात ठेवायचं. 8 वस्तू 8 भागातनं तुमच्यावर काय हे दुष्परिणाम होणे रखवालदार आहेत. कोण? 12 आदित्य. प्रत्येक महिन्याला सूर्य बदलत असतो, एकच सूर्य काम करीत नाही. आणि 11 रुद्रातला तो 8 आहे तो रुद्र महारुद्र. कोण? भगवान मारुतीराय. कोण आहे तो? 11 रुद्र आहे. त्याला महारुद्र म्हणले. अंजनीच्या तपासाठी महारुद्राले पोटी ते भगवान शंकराचं रूप आहे. ध्वजस्तंभावरी वानरू तो प्रत्यक्ष मूर्ती मनशंकरू सारथी शारंगधरू अर्जुनेशी, असं ज्ञानेश्वरी ती सांगितलं आहे. असो, मला काय सांगायचं आहे तुम्हाला. आज आज म्हणजे निर्माण होणार आहे ते नाशिवंत आहे. प्रागभाव आहे, प्रशंसाभाव आहे, नाश आहे. त्याच्यासारखी दुसरी वस्तू आहे अनन्य भाव आहे. पुढं अत्यंताभाव आहे. देव भारतातच आहे का सगळ्या देशात आहे? स्वर्ग मृत्यू पाताळात सगळीकडे आहे तेवढं सांगा. देश काल वस्तू अपरिच्छिन्न असं म्हणावं लागतं. हे कळत नाही लवकर. ये मग देश काल, देशानं तो कधी भिन्न होत नाही, कालानं भिन्न होत नाही. वस्तूत कुठल्या नाही असा देव नाही, तो निरामय व्यापक असतो. हां हां, याला काय म्हणायचं? अपरिच्छिन्न व्यापक असा असणारा देव. म्हणून तो त्या चारी अभावाच्या पलीकडे असणारा देव आहे. काय पिकली असेंद पुढं पुढं. आता त्याच्या पुढचं प्रमाण आहे. आठव नाठव गेले भावा भाव, आठव नाठव गेले भावा भाव. आठव नाठव गेले भावा भाव, आठव नाठव गेले भावा भाव. आला स्वयमेव पांडुरंग, झाला स्वयमेव पांडुरंग. आठव काम कोरलो बडी माले काहीचे काम Baba,
आठव नाठव प्रतिशब्द स्पर्धी शब्द आहेत. देवाचा आठव, संसाराचा नाठव. बरोबर. संसाराचा आठव हा देवा. ब्रह्मस्वरूपात आठव आहे, नाठव आहे. ऐका जरा. आता हे माझं दिसणारं स्थूल शरीर आहे. याच्यात एक लिंग शरीर आहे. 17 तत्व भेदानं केलं तर, नाही 16 तत्व. 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, पंच प्राण आहेत, अधिक एक अंतकरण आहे. त्यात मन आणि बुद्धी वेगळी केली 17 तत्व होतात, नाहीतर 16 तत्व होतात. आता त्या अंतकरणामध्ये चैतन्याचा प्रकाश आहे तुमच्यात का नाही? तुमच्या आत्मस्वरूपाचा प्रकाश आहे का नाही तुमच्यात? हां, त्या वृत्ती असते. त्या अंतकरण वृत्तीमध्ये जेवढ्या भागाला प्रकाश असतो त्याचं नाव आहे चिदाभास. त्याचं नाव आहे लिंग शरीर. लिंगदेह कमळाचा, पोटी भेतू तया चिद्भ्रमराचा, बंदी मोक्षी दयाचा उदयला होय. इथं बंदी इथंच आहे आणि मोक्ष तिथंच आहे. संगत लावतो, सपूया. बघा नाही तर जेवण मात्र माझ्या ह्याच्या गावातली माणसं अंगावर आली. मग संगत घालतो, सपूया. आठव नाठव. आता गंमत सांगतो तुम्हाला. चिदाभासयुक्त चैतन्य त्याला म्हटलंय. काय म्हटलंय? आभासयुक्त चैतन्य. आभास कशाला म्हणतात? डोळे झाकून बसायचं. कुणाची पावलं वाजली आले असं वाटतंय का नाही? तसं तुम्हाला आत्म्याचा आभासच आहे काय प्रत्यक्ष दर्शन आहे? त्या चित्तात आभास आहे तेवढ्या भागाला चिदाभास हे नाव आहे. तोच आभास वृत्तीला घेऊन मनबुद्धी घेऊन व्यवहार केला तर जीव नाव आहे. व्यवहार करू लागल्या कोण आहे? आता कीर्तन सांगणारा बी जीव आहे आणि ऐकणारे बी जीव आहेत. वाईट नाही हे. जीवपणाला लाव. चांगलं झालं. देवाचा सोहळा करता येतोय, सेवा करता येते. जीव व्हावं. त्रिगुणात पडू नये. त्रिगुणाचे व्यवहारी थोरवती कष्टी. त्रिगुणात कष्ट सांगतो तुम्हाला. तमोगुणात असला, तमोगुणी माणसं असली तर जास्त गुण कोणाच्या नाव आहेत आणि तो रस्त्यानं फिरतोय. तो पुरुषार्थ आहे का नाही? त्यांना वाटतो का नाही माझ्या नाव इतके फौजदार आहेत तरी मी रजोगुणात. सगळं राज्य एकाच्या ताब्यात आहे, राष्ट्र एकाच्या ताब्यात आहे. हे रजोगुण आहे. सुख आहे त्याला तरी आहे काय? कष्ट आहे. आणि दुसऱ्या महाराजांचं मठ बघून माझं डोसकं उठतं. हे बी माझं कष्ट आहे. सत्वगुणातही कष्ट आहे, रजोगुणात कष्ट आहे, तमोगुणात कष्ट आहे. म्हणून त्रिगुणाचा संबंध सोडावा. काय करावा? काय करावं? त्रिगुणाची फेरी थोरवती कष्टी, तरी बापाची सोयी रे. देवाची सोय धर असं म्हणतात. त्रैगुणे विषय वेदा, निस्त्रैगुणे भवा अर्जुन. त्रिगुण हे वेद सुद्धा 3 गुणात्मक संवर्णन करतो आणि तिथं जीव अडकतो. तो त्या गुणाचा संबंध सोडून दे. माणसं ही आपल्या आपल्या गुणाप्रमाणेच वागतात का कशी वागतात? तुमचं गुण तर तुम्हाला आटापतंय नाही. मग तुम्ही माझ्या गुणासारखी सगळी माझंच ऐकून वागावं का? तुम्ही अट्टास करताय. प्रत्येकाला वाटते नाही माझंच ऐकावं, मीच खरा असं वाटते का नाही? हा सुद्धा गुन्हाच आहे. काय सांगतो लक्षात आलं बघा मी काय म्हणतो ते. असं आता ते चैतन्य ह्या स्थूल शरीराची तादात्म्य पाहून, मनबुद्धीला घेऊन ह्या स्थूल शरीराची तादात्म्य पाहून आम्ही आवडल ते करीत आला का करायचं ते करत आला? आता ह्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं. संसारात आम्ही कसं करत आला? मग जीवाच्या आवडीचा संसार आहे का देवाच्या?
हा? कुणाची बायको हुमऱ्यावर बसली ती माझ्या संग लग्न कर म्हणून तिला बी बोलायचं नाही. दुसरी गोष्ट सांगतो, देवान कोणाचं लगीन लावलं तुमचं आमचं, त्याला ते काय बोलायचं. आपल्या आवडीनं आपण गेलंय, आपलीचा आवडी धरून खेळिया आपणा ते आले रे, असंच ना. नव्हे तिचे कैसे झालेले खेळिया नाही तिचे दिसू लागले. पुढं आरोप होत, आता चैतन्य आरोप आहे कारण वृत्तीला घेऊन इंद्रिय घेऊन व्यवहार करील त्याला ते रूपाला आलं. काय झालं, त्या ठिकाणी सुद्धा माझ्यात असणारं चैतन्य हे शरीर सदा आहे काय, ते चैतन्य सदा आहे. कोण सदा आहे हा? चैतन्य सद्रूप आहे, चैतन्यच अद्रूप काय चिद्रूप आहे, आणि चैतन्यच आनंदरूप आहे. सद्रूप, चिद्रूप, अनुरूप असं तीन पदार्थ एक सच्चिदानंद रूप असं झालेलं आहे. लक्षात आलं मी काय म्हणतो ते. आणि ते ज्ञानोबा अभंगात लिहितात, तू विटेवरीच कये बाई हो करी कृपा. तू विटेवरीच कये बाई हो करी कृपा. माझे मन लागो तुझ्या पायी हो करी कृपा. माझे मन लागो तुझ्या पायी हो करी कृपा. हे सावळे सुंदरी हो करी कृपा. हे सावळे सुंदरी हो करी कृपा. हे लावण्य मनोहरी हो करी कृपा. हे लावण्य मनोहरी हो करी कृपा. निज भक्त करुणा करी हो करी कृपा. निज भक्त करुणा करी हो करी कृपा. पंढरपुरी राहिली डोळा पाहिली संजय केली मिठाई वरून मिठाई. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. पंढरपुरी राहिली संजय केली वरून मिठाई वरून आता त्या वृत्तीला असं कळलंय. काय कळलंय, वृत्ती आहे ना, वृत्तीचं वर्णन आहे. ही वृत्ती देवाची उपासक व्हायला पाहिजे. कोण पाहिजे, ते माझी हरी प्रपंच ओसरो तिथं तुझे पायी मरो. ऐसे करी का पांडुरंगा शुद्ध रंग व्हावे रंगा. तो शुद्ध रंग आहे. तिला कळलंय काय म्हणून, की देव कसा आहे, सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप असा आत्मा आहे. सद्रूप काय म्हणायचं, तिरकालाबाधित नाश होत नाही म्हणून. चिद्रूप काय म्हणायचं, ज्ञानाचं माहेरघर आहे म्हणून. ज्ञानाचं स्वरूप तोच आहे. आनंदरूप काय म्हणायचं, सगळा आनंद तिथंच आहे. कुठं, आजी आनंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे आजी आनंदुरे सभायाभ्यंतरी अवघा परमानंद. सभायाभ्यंतरी अवघा परमानंद.
एक दोन तीन चार पाच सहा, एक दोन तीन चार पाच सहा. अवघे विचारोनी मग ब्रह्मानंदी राहा, अवघे विचारोनी मग ब्रह्मानंदी राहा. एक दोन तीन चार पाच सहा, एक दोन तीन चार पाच सहा. जग म्हटल्या महाराज दोन तत्व काय एक, दोन तत्व. त्यातली दोन्ही खरी नाहीत आणि दोन्ही खोटी नाहीत असं म्हणावं. काय म्हणा बोलात गावायचं नाही, आपण वकिली करायची. त्यातली दोन खरी नाहीत, एक खरा एक खोटा आहे. माया खोटे ब्रह्म, आणि दोन्ही खोटी नाहीत म्हटलं तर माया खोटे ब्रह्म खोटं नाही. चुटक्यानं उत्तर द्यावं, शिकावं, बसून चिंतन करावं आणि कळावं. आता मला सांगा, हे म्हणताना एकतत्व नाम ते तत्व आहे, तेचं ते नाम आहे असं त्यातला अर्थ आहे. माझं म्हणणं लक्षात, कारण त्या तत्वाचं नाम आहे हरी. आलं लक्षात? हां. आता सांगा मग एकाचा, दोन्हीचा, तिन्हीचा, 5, 6, 7 आता तुम्हाला जेवढी 36 तत्व आहेत तिथवर विचार करून ब्रह्मानंदामध्ये राहता. अवघी विचारोनी मग हां कुठल्याही तत्वामध्ये हे एक तत्व आहे, हे दुसऱ्या तत्वात अडकलेलं नाही. दुसरी तत्व जगाच्या ओळखीसाठी आहेत. कशी आहेत? हां केली तर 80 आहेत. सांगू का 80च्या 80 पुरा बसता काय? तुकोबाराने 80 तत्व एका अभंगात म्हणले. आश्चर्य येते मला, सांगतो लक्षात ठेवायचं. अभ्यास करेला भारतात पुष्कळ आहे, सांगणारे संत आहेत. तुमचा आत्मा आहे तो संपूर्ण ज्ञानघन आहे. काय मला आता जरा असंच सांगा, ह्या जगात स्त्री असो, पुरुष असो, कीटक असो, सगळे असो, जी आत्मस्वरूपात देवच आहेत का देवाहून वेगळे आहेत? सांगा बरं. आता एवढा ऐकलेला माझा उपयोग काय झाला मी जरा बघतो. आत्मस्वरूपात देव, आणि प्रत्येक बुद्धीचा मात्र खेळ वेगळा वेगळा आहे. संसारात आम्ही बुद्धीमुळं बाद झालो आहे का कशामुळं? हां बुद्धी, अनेक बुद्धीचे तरंग, त्यातली दुर्बुद्धी असू नये, सद्बुद्धी असावी. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटे रंग, धरू जाता संगतो तो असं ना. पुरेपुरे हा संसार कर्म बळीवंत देवाला परिहार दिलाय. राहोने देतील एके ठाई निसळ असा संसार आहे. त्यातलं तत्व सांगतात. आनंद अद्वय द्वैता वाचून हा असणारा आनंद आहे आत्मस्वरूपाचा. पुढं नित्य आहे, निरामय, व्यापक आहे, सगळ्यात आहे. त्याला हिता आहे तेता आहे म्हणायची गरज नाही. जे का निजदेव्याचे, आणि तो आनंदाचा गाभा विटेवर उभा आहे. विटेवरी नीट बरोबर नव्हे? असं पाठच असावं सगळं. तुकानाचे झेंडे नाम गोच. आता ह्या जगात आम्ही फिरला तर आम्हाला काय भ्यायचं कारण आहे का मला सांगा? अवघीची त्रैलोके, पुढं त्रैलोक्य आनंदरूप आहे का नाही? आहे का नाही? आमच्या वासनेनं आम्ही अडकून दुःखात पडलोय का? आम्हाला पाडलंय कोणी? हा वासना बायको शेजारीन, हिचा झगडा कुठे दारून, हिच्या पायी नागवन. पुढं पाडील फाशी, पाडील फाशी, पाडील फाशी, हलो रायाचा जोशी हो राय का म्हणाय. बरं आहे पोरं वाजवाय चांगले की आता वेळ झाला पण. वासना बायको शेजारीन. आता हे अर्थ लावा बघू. शेजारीन बायको असते असते कसा अर्थ लावायचा? शेजारणीला बायको म्हणाय गेल्याचा तर खेटरान मारील का सोडील? काय करील? काय करील? पण वासना जी जीवाची असती ती उद्भूत होती
आणि त्याला अडकवती त्यात आणि तुला कळत नव्हते काय मग बाजूला होती. लाज काज का असाना तुमच्या बायका तुमची हातुनावली घाण धुवून काढतील का वासना काढील का? हां मग तिला शेजाऱ्यासारखी बायको आहे म्हणतात ते, शेजारणीसारखी. कोण? वासना बायको शेजारी. हां म्हणजे हिला अर्धांगी म्हटलेलं आहे. तुमच्या अर्ध्या सुखदुखा समज ती परिपूर्ण आहे म्हणून बायकोला लग्न झालेल्या अर्धांग्या स्वरूप आहे. असो मला काय सांगायचं तुम्हाला, असा जो आनंद आहे तो स्वरूपानंद आमच्या वागण्यानं नासलाय का आनंद नाही? माये जगन्नाथ दोन्ही बी तत्वाला मान दिला. हे साकारा नाही माया आणि आत आहे सत्तुपरांत ते ब्रह्म, दोन्ही बी आहेत ना. आता पुढं एका जनार्दनी एकपणे उभा. पुढं लई वर्णन केले. डोळा देऊनी अंजन घालून गेले मी राहुली हो, विठेवरी जगदंबा एका एकी नाही निधी केली हो. पुढं मनोवृत्ती वर्दळ वृत्ती देहाची कुंटली हो, मनोभाव वर्दळ वृत्ती देहाची गणी. एका जनार्दनी भले द्वैता हरपले ऐके संतले जन्म मरणाचा पटपाटला. आत्मस्वरूपाला जन्म मरण काय शरीराला? शरीर हे स्वांग घेतलंय टाकायचंच आहे. आता मला कीर्तन सांगायला झालं मी कशासाठी जगायचं टाचागाची सांगा. जिची उभारता येणार नाही तिची ही कंपनी बंद पडलेली बरी. हां देवाला सांगा ते दुकान बंद कर, सेवा करता येतो चांगला आहे. लक्षात आलं मी काय म्हणतो ते. म्हणून एका जनार्दनी भले द्वैत हरपले ऐके संतले जन्म मरणाचा पटपाठला तुझम्या फुलवरा बांधला हो. आता मला तुम्ही सांगा तुमच्या आत्म्याला मरण आहे का शरीरालाच आहे? आणि शरीरातला सगळा आनंद आहे, जगातला आनंद आहे तो आत्म्यामुळे आहे का कोणामुळे आहे? आणि तो आनंद उपजणारा आहे का मूळचाच आहे? आणि कधी त्याचा क्षय होणार नाही. त्या आनंदाला प्राप्त होण्यासाठी वारकरी येऊन थोडं थोडं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. कोण करी भजन करी जावं असोनी संसारी. हां तुम्ही काय ग बसलेली माणसं ना, सायास करसी परपंदीशी. हां सांडी मांडी ही गाय आण, ही दुसरी आण, ही तिसरी आण. एक सांडायची एक मांडायची, एक सांडायची एक मांडायची, एक बायको करायची सांडायची दुसरी मांडायची ते दुसरी, असं सुरू आहे ना. ते सांगितले सांडी मांडी परती टाकी वासुदेव नाम घो की या सांड्यावांड्याच्या भानगडी पडू नको. हां वासुदेव नाम मोक्ष येईल सुखी नाम स्मरता आदरे. काय संतांनी सांगायचं ठेवलेलं नाही. निवांत बसून चिंतन करा, ज्ञानोबाऱ्यांना नमस्कार करा, तुकोबाऱ्यांना नमस्कार करा. हां आरोग्यासाठी मारुतीराला नमस्कार करा. आत बाहेर जायचं बाहेरनं प्रदक्षिणा घाला. तुमचं असणारा महारोगसुद्धा निवृत्त करण्याचं देवदेवता सामर्थ्य आहे. लक्षात ठेवा मी सांगतो ते. एवढं काही घाबरायची गरज आणि मागायचे देवाकडे नाही. मग कुणाला मागायचे आमच्यानं होत नाही ते. मागं नाही ते तू मागो जीवभाव तू सांगो, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. संकट निवारण हे मागितलं पाहिजे आणि मागायला फिरू नका. आणि ईश्वराला शरण गेला की तुम्ही ईश्वर तुम्हाला पाहिजे ते मनवून शरण जावी. हां हे ऐकल त्याला म्हणतात भाग्यवंत म्हणू तया. तरले तर ती हा भरवसा नामधारकाचा ठसा आनंद आजवै नित्य निरामय जे काने जे योगियाचे ते चमचरण जाजिरे विटेवरी. पहा विमातरी विठ्ठल पुढं पुराणाशी वाढ सुस्ती नेंती पार ते झाले साकार पुंडलिका तुका म्हणे जाती संकाळी. ते आमचे कुलदैवत पांडुरंग ते हे समचरण साजिरे विटेवरी. पहा विमातरी. माझ्या श्रीगुरूच्या साक्षीनं तुमच्या साक्षीनं झाले ठेवा. भगवत चरणासमोर रजा घेतो. संका